तर बघूया आता किती सुंदर दृश्य दिसत आहे वॉटर। तर हा आपला वॉटरफॉल। नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स। तर आज आहे 4 ऑगस्ट, वार रविवार, सकाळचे वाजलेत 9। तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे चाललो आहे। तर आज आपण चाललो आहे टपालवाडी वॉटरफॉलला। तर हा वॉटरफॉल नेरळमध्ये येतो। तर हा वॉटरफॉल माझ्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपली 1.5 तासाची ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंग होणार आहे। ती ट्रॅव्हलिंग करू आपण टपालवाडी वॉटरफॉलला जाऊया आणि टपालवाडी वॉटरफॉलला जाऊन तुम्हाला तिकडचे सुंदर दृश्य देखील दाखवतो। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण इथून निघूया। तर फायनली मित्रांनो आपण टपालवाडी वॉटरफॉलच्या स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो आहोत। तर इथून ऑलमोस्ट मला वाटतं 15 ते 20 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सवर वॉटरफॉल आहे। तर इथे तुम्ही कसे येऊ शकता याबद्दल थोडीशी माहिती देऊन टाकतो। तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपासून नेरळ स्टेशनला यायचं आहे। नेरळ स्टेशनला बाहेर येऊन तुम्हाला ऑटोवाल्याला सांगायचं आहे टपालवाडी। तर टपालवाडी वॉटरफॉल जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला इथे स्टार्टिंग पॉईंटला आणून सोडून देतील। तर त्याचे तुमच्याकडून 50 रुपये पर हेड असे चार्जेस घेतील, किंवा जर तुम्ही एक ऑटो करत असाल तर तुमच्याकडून 200 रुपये पर ऑटोचे घेतील। तर असं करून तुम्ही इथे पोहोचू शकता। तर चला आता आपण पुढे जाऊया। मित्रांनो, टपालवाडीची पार्किंग आहे। तर इथे तुम्हाला बाईकचे 20 रुपये घेतात पार्किंगचे, आणि कारचे 100 रुपये पर कार पार्किंग घेतात। चला आता आपण वॉटरफॉलकडे निघूया। तर आपला सुंदर असा ट्रेक सुरू झाला आहे। तर मी तिथे विचारलं किती वेळ लागतो, तर 15 मिनटं जास्तीत जास्त वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला। सुंदर अशी पाणी स्प्रिंग वाहत आहे। तर यातून साईडून आपल्याला वरती जायचं वॉटरफॉलसाठी। खूप सुंदर व्ह्यू आहे, बघू शकता। तर असं हे जसं येतं आहे तसं तुम्हाला रिव्हर क्रॉसिंग करता यायचं आहे। तर मित्रांनो, आपण टपालवाडी वॉटरफॉल आलो आहे। तर आपल्याला एक नवीन मित्र भेटला आहे। तर हा आहे रोहित। हाय कर। तर आज आपण ह्याच्यासोबत टपालवाडी वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहोत। तरी वॉटर क्रॉसिंग आपल्याला करायचं आता। जरा पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्यामुळे जरा सांभाळून जायला लागेल। तरी वॉटर क्रॉसिंग भयानक आहे, त्यामुळे आरामशीर या। आता जी साखळी करून या, जेणेकरून तुम्ही पाण्यामध्ये वाहून जाणार नाही। तर बघूया आता किती सुंदर दृश्य दिसत आहे वॉटरफॉलचं। आपण अजून मग पुढे जाणार आहोत, बघूया अजून सुंदर दृश्य बघायला भेटते की नाही। तर हा आपला वॉटरफॉल आणि ही तिची पूर्ण स्ट्रीम। तर या स्ट्रीममधून आपण वरती आलो आहे। तर या स्ट्रीमनेच आपल्याला खाली यायचं आहे। खाली आता काय होणार काय समज काय माहीत नाही, बघूया आता काय होतं। फायनली आपण वॉटरफॉलच्या एकदम जवळ पोहोचलो आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे। Jack it up.
खूप सारी धमाल मस्ती केली रोहित सोबत. रोहित मजा आली की नाही? तर मित्रांनो आता आपण टपालवाडी वॉटरफॉलवरून निघालोय. ऑलमोस्ट आपण 1 तास मजा केली. तर आता पाण्याचा प्रवाह देखील वाढणार आहे. तर बघूया पुढे जाऊन आपल्याला काय काय अडचणी येणार आहे. तर चला आता खाली निघूया. तर आता पाण्याचा प्रवाह बऱ्यापैकी वाढला आहे आणि पब्लिक पण यायला सुरुवात झाली. तर मित्रांनो आपल्याला टपालवाडी वॉटरफॉलला काही नवीन मित्र भेटले. त्या सर्वांची ओळख करून घेऊया. तर हे सर्व आपले मित्र. तर आता एकेकाची आपण ओळख करून घेऊया. हाय मी सर्वेश. हाय मी अनिता. हाय मी चेतन. हाय मी सुमित. हाय मी प्रीता. हाय मी रोहित. चला तर मग आपण खाली निघूया. मित्रांनो टपालवाडी वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे अशा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय.